शिदोरी घेतली ना, मगाशी तिथं बांधून ठेवली ती धनी. घेतली ग, किती सांगशील? आपल्या गाढवामध्ये सगळं लागलंय, डोक्यावरच पागुट सारखं केलंय, खांद्यावरची पडशे टाकली, पायामध्ये पायदान चढवलंय. मळकट असणारा हा पण अत्यंत सोज्वळ चारित्र्य संपन्न असणारा आपल्या गाढवाला हरकतीची स्वारी निघाली. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. स्वारी निघाली. स्वारी निघाली आणि बाजारामध्ये येते. तो बाजार सामान्य आहे का? मोठा बाजार, जत्राच म्हणावा. त्या जत्रेमध्ये यांनी आपला सगळा माल आणावा आणि या बाजारातला व्यवहारच वेगळा, या बाजारातला व्यवहारच वेगळा. पंढरी नामाचा बाजार, पंढरी नामाचा बाजार, पंढरी नामाचा बाजार, नामाचा बाजार, पंढरी नामाचा बाजार. नामची घेतो, नामची देतो, नामची घेतो, नामची देतो, करतो जगदुद्धार. नामाचा बाजार, पंढरी नामाचा बाजार, पंढरी नामाचा बाजार. अरे बाजार झालाय का? पंढरी नामाचा बाजार. नामची घेतो, नामची देतो, करीतो जगदुद्धार. पंढरी नामाचा बाजार. इथला खरेदीदार तोही नामच, इथला विक्रेता तोही नामच, जे विकायचंय तेही नामच, ज्याच्या मार्फत विकत घ्यायचंय तेही नामच, जो विकणारा आहे तोही नामच. इथं आहे तो सगळा नामाचाच बाजार आहे. आणि त्या नामाच्या बाजारामध्ये याने याचा माल आणून ठेवला हो माल. आणि पंढरी साधी आहे का? दुमदुमलेली पंढरी. त्यांनी परवा म्हटली, अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर. इडा पिडा टळूनी जाती, देहाला याला मुक्ती. नाम निरंजन हो, नाम निरंजन हो, चंद्रभागा तीर. माझं काही म्हणणं नाही. वाचायला लागले राखी एक वेळ जोर वेळा म्हणायची इच्छा होते. अवघे गरजे पंढरपूर, गरजे पंढरपूर चालना नामाचा गजर, चालना नामाचा गजर, चालना नामाचा गजर. पिडा पिडा टळूनी जाते, पिडा पिडा. पिडा पिडा टळूनी जाते, देहाला
जरा विचारा जरा धड. अहो म्हटलं हा माल केवढाला दिला? पांडुरंग. अहो किंमत सांगा की. पांडुरंग. अहो म्हटलं पांडुरंग किंमत असते का कधी? अहो म्हटलं जगामध्ये त्याच्या पलीकडे दुसरी कशालाच किंमत नाहीये. जरा व्यवहारात या. पांडुरंग पांडुरंग करत बसला, घरची चूल कोण लावणार? पांडुरंग. अहो तुमची चूल लावायला म्हटलं काय पांडुरंग येणार आहे का? पांडुरंग. हा याच्याच नादा हो. तिथं गेल्यानंतर ज्याची इच्छा नसते ना तो सुद्धा टाळ्या वाजवतो. ज्याच्या तोंडात कधी नामाचा काय म्हणतात ना लवलेश सुद्धा नसतो ना तो तिथं गेल्यानंतर त्या वातावरणात आपण विठ्ठल 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 म्हणाला. ते फॉरेनियर आहेत ना त्यांचा काही संबंधच नसतो. आमचे मित्र आहेत प्रभुणे म्हणून 40 वर्ष अमेरिकेत होते. त्यांनी मला विचारलं बुवा ते पंढरपूरचा पांडुरंग कोणाचा पोरगा हो? ते या गावचेच नाहीत ना. 40 वर्ष तिकडच होते ते या गावचेच नाही. म्हटलं तुम्ही एकदा पंढरपुरात जा आणि मग सांगा. ते म्हटले मेचे नाम वगैरे सगळं झूट आहे. शेवटी माणसाच्या कर्तृत्वावरती आपल्या कामावरती विश्वास पाहिजे. म्हटलं बरं म्हटलं एकदा जा पंढरपुरात. आणि तुम्हाला सांगतो पंढरपुरात गेले आणि ते बघता बघता ते टाळ्या कधी वाजवायला लागले त्यांनाच कळलं नाही. आणि त्याच्याबरोबर ते पांडुरंग 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 म्हणायला लागले. त्यांची बायको त्यांना म्हटली अहो हे असं म्हणायचं नसतं. ते म्हणतात गप्प बस इथं आलं की असंच म्हणायचं असतं. नामाची ताकदच अशी हो. भल्या भाल्यांना येणं करतं ते नाम. अशी ताकद आहे नामाची. याचा परिणाम ते त्याच वाहनामध्ये. आणि आषाढीची वारी संपावी आपला माल सगळा खपवावा. ती आणलेली सगळी मडकी सगळी विकली जावी. अहो याच्या बाजारात याच्या मडक्याला किंमत नाही असं नाहीच. बाकी ज्यांची मडकी पुन्हा घरी जायची याचंच फक्त मडकं फक्त घरी जायचं. आणलेली मडकी घरी जायचीच नाही. ती बाजारात येतायत कधी आणि संपतायत कधी अशी याची अवस्था. परिणाम आपला सगळा माल संपवावा तेव्हा गाढवाला बांधून ठेवावं आणि स्वारी मंदिरात यावी. भगवान पंढरीनाथाच्या समोर उभा राहिला. ते सुंदर सावळं परब्रह्म पाहिलं. डोळे भरून आले. घट्ट भगवंताला मिठी मारली. चरणाला मिठी मारली. आपले डोकं पायात ठेवलं. करकटी पदवी टिपाय करकटी पदवी टिपाय शरणारी घे तेर ढोकीचा गोरा. करकटी पदवी टिपाय शरणारी घे तेर ढोकीचा गोरा. आणि भोजन करण्याप्रार्थी घे भोजन करण्याप्रार्थी घेऊन यावे समस्त परिवारा. काय त्याला वाटलं त्या दिवशी पंढरपुरातला सगळा उत्सव पाहिला. कार्तिकीची वारी संपलेली आणि दिवाळी होऊन गेलेली. सगळेजण देवाला नैवेद्य द्यायचे. यांनी पाहिलेलं याचा परिणाम हा देवासमोर गेला. पायावर डोकं ठेवलं, नमस्कार केला आणि देवाला सांगते देवा आपण भोजनाला आमच्याकडे सपरिवार यावची इच्छा आहे. मी आपल्याला आनंदाचं निमंत्रण देतोय, मनापासून देतोय. आपले चरण कमल आमच्या नगराला लागावे, आमच्या गावाला लागावे. तुम्ही आमच्याकडे जेवायला यावं अशी खूप इच्छा आहे. म्हणून भोजन करण्या प्रार्थी भोजन करण्या प्रार्थी घेऊन यावे समस्त परिवार.
त्याच्या डोक्यावरती काहीतरी पडलं. असं एक गोळाभार सिद्धीचं. सामान्य माणसाचं त्याच्यावरतीच असतो. आता योगाने डोक्यावरनं झुरळ गेला असेल, त्याने फुल पडलं असेल, काही झालं, पण फुल पडलं. आणि फुल पडलं म्हणजे पांडुरंगाने निमंत्रण स्वीकारलं. अरे काय याला आनंद. परिणाम भगवंत आपल्याकडे सपरिवार येणार भोजनाला. त्यांनी मान्य केलंय, त्यांनी फुल दिलं मला, येणार तो. आणि त्या आनंदामध्ये हा आपलं गाढव हापत हाका दिला. धन्य आनंद दिन पूर्ण मम कामना दीना 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 धन्य आनंद दिन पूर्ण मम कामना संते. आता आज काय आनंद आहे, आनंद झालं काय. ब्रह्ममूर्ती हे गोरा कुंभार नाटकातलं गाणं. येईल माहेरा ब्रह्ममूर्ती येईल माहेरा. अभिषेकी बुवांचे येते. संते काय आनंद आहे आज. काय झालं धनी. अगं रावणात गेलो होतो, मडकी आणली का परत. अगं आणली कसली, संपली. म्हटलं म्हणजे पैसा चांगला मिळाला की काय. अगं पैशाचं काय घेऊन बसली सांगती. अगं काय आनंद आहे तुला सांगतो. पांडुरंगाकडे गेलो, दर्शन घेतलं आणि त्याला सांगितलं आमच्या घराला पाहिला जेवायला ये म्हणून. आणि संते तुला सांगतो पांडुरंग यायचं नक्की गेलं. तुम्हाला म्हटलं तुझ्या घरी येणार जेवायला. म्हणजे देव आपल्याकडे येणार जेवायला. आता संते खरं येणार आपल्याकडे. देव जेवायला येणार, एकटा येणार नाही, सगळा परिवार घेऊन येणार आहे. देवाचा परिवार किती हो. त्याला दोनच बायका असेल का. आपल्याला काय करायचंय. मी त्याला सांगितलं सकुटुंब ये, राई आणि रखुमाबाई दोघींना घेऊन ये. असे एकट्याला बोलवणं बरोबर नाही ना. देव येणार, कधी येणार आहे ते काही तू बोलला नाही, पण येणार एवढं बोलला. पण आपल्याला तयारीला लागलं पाहिजे. आता देव येणार म्हटल्यानंतर त्याचा परिवार आपल्याला थोडंच माहिती आहे थोडी माणसं असतील त्याची. आपण तयारीला लागलं पाहिजे. गोरोबा तेर डोकीचा राहणारा छोटं गाव हो. तेर डोकी आजही छोटं गाव आहे. नाही म्हणाला एक 100-200 उमरा असेल, जास्त नाही त्यावेळेचा. 100-200 उमरा. घरामध्ये नाही म्हणाला प्रत्येक घरटी 10 माणसं, घरटी 10 माणसं असा एक 100-200 लोकांचा उमरा. म्हणजे गावामध्ये डोकरनं पाणी 2,500-3,000 माणसं. छोटं गाव, साधं गाव. आमच्या गोरोबांनी घराघरात जाऊन सांगावं काय करून येणारे बरं का आपल्या गावात येणारे. आणि देव आल्यानंतर नगर कसं असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे, टापटीप असलं पाहिजे. देव येणारे म्हटल्यानंतर आपलं नगर एकदम पॉश असलं पाहिजे. पॉश शब्द माझा. परिणाम देव येणारे ही संकल्पना. आपल्याकडे नुसता मंत्री येणार आहे या संकल्पनेने लगेच रस्ते स्वच्छ होतात का. नुसत्या संकल्पने की मंत्री येणार आहे, नुसते रस्ते स्वच्छ होत नाहीत. खड्डे पुसतात, रस्ते स्वच्छ होतात, आजूबाजूच्या दुकानातली जळमट स्वच्छ होतात, सगळं स्वच्छ होतं का. मंत्री येणार आहे.
म्हणजे सामान्य मंत्री येणार असेल तर किती लगेच बदलतं ना, लगेच सगळीकडे झेंडे लागतात वगैरे वगैरे सगळं होतं. एक मंत्री येणार इथं, इथं मंत्र्याचा मंत्री येणार आहे, हो सामान्य आहे का? म्हणून गुरुबा आपल्या गावाला त्या दिवसापासून सांगतोय, दारात घाण करू नका, घर स्वच्छ ठेवा, रस्ते स्वच्छ ठेवा. देव येणार आहे. कधी येणार आहे कोणाला माहिती? त्या दिवसापासून गुरुबाचं काम वाढलं, हो का? देव येणार आहे म्हटल्यानंतर खायला प्यायला भरपूर लागेल ना. किती माणसं येणार कोणाला माहिती? 5 तरी येतील, नाही तर 500 पण येतील. आलेल्या लोकांना खायला तर भरपूर पाहिजे, म्हणून कामही भरपूर केलं पाहिजे. म्हणून गुरुबाने ती माती तुडवावी. ब्रह्मदेवासम काम करोनी सुख व्हावे अवघ्याना. ब्रह्मदेवासम कार्य करोनी सुख व्हावे अवघ्याना. मातीमध्ये नाचायचा, सुंदर माती तुडवायचा, त्याचे सुंदर चक्रावरती माती ठेवावी, त्याचे सुंदर घर बनवावे. आणि हे सगळं करत असताना भगवंताला मात्र आढळलं का? धारणा बघा, संतांची धारणा आहे, गौरवांची धारणा आहे. त्यांना हे कोणी शिकवलेलं नाही. लक्षात ठेवा, संतांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय? संत जसे वागतात तसं वागण्याचा मी प्रयत्न करतो. संत जसे वागले तसं मी वागण्याचा प्रयत्न करतो. संत प्रयत्न करत नाही. संतांना ती झालेली गोष्ट कळतच नाही. त्यांच्याकडनं ती झालेली गोष्ट त्यांना कळतच नाही. मी मात्र ती जाणीवपूर्वक करत असतो. फरक एवढाच आहे. त्यांच्याकडनं ती सहज होऊन जाते, मला मात्र ती करावी लागते, एवढाच फरक आहे. त्यामुळे गोरोबा कुठं तत्वज्ञान शिकायला गेलेलं नव्हते. कुठं गोरोबांना असं कुठेही शिकवलं गेलेलं नव्हतं. गोरोबांची धारणा आहे की हे जे मडकं आहे ना, या मडक्यातलं जो कोणी पाणी पिणार आहे त्याला ते पाण्यात गारवा तर द्यावाच, त्याला त्याने गारवा तर द्यावाच, पण त्याची तहानही भागवावी. ती नुसती तहान भागू नये, तर त्या पाण्याच्या थेंबा थेंबातनं या मडकाच्या कणाकणामध्ये मी भरून ठेवलेला जो पांडुरंग आहे ना, त्या पांडुरंगाचं प्रेम त्याला या पाण्याच्या थेंबा थेंबातनं अंगांगामध्ये मुरावं, ही त्याची धारणा आहे. धारणा आहे. व्यवसायच आहे त्याचा. मडकी विकणं हा व्यवसाय, पण त्या मडक्याच्या मागचा उद्देश जो आहे, या पाण्याच्या प्रत्येक थेंबातनं त्याच्या अंगामध्ये माझा पांडुरंग मुरावा, ही त्याची इच्छा आहे. परिणाम, त्या मातीला घडवताना, ते पाणी ओतताना, त्याच्यावरती नाचताना, ते चक्र फिरवताना, त्याच्यावरती तो गोळा ठेवताना, त्याला आकार देताना याच्या तोंडात जय जय पांडुरंग हरी, याच्या तोंडात भगवंताचा अखंड नाम. त्या दिवसापासून काम वाढलं गोरोबाचं. मडकी नेहमी जो 100 करत असेल तर 1000 मडकी करायला लागला. हो का? बाजारामध्ये ती जास्तीत जास्त विकली गेली पाहिजे, म्हणजे येणारा पैसा
मला येणाऱ्या पांडुरंगासाठी खर्च करतात. धारणा ही फार महत्वाची. तुम्ही रुद्र जर काढलात ना तर रुद्रातली धारणा तुम्ही जर बघितली, ते सगळे जे चमे आहेत ना, तर शेवटी जे एक नमक आहे आणि दुसरा चमक आहे. तो जो चमक आहे ना, ती सगळी मागणी आहे. मला हे दे, मला ते दे, मला याच्याकडनं हे हवंय, त्याच्याकडनं ते हवंय. तो सगळा हा सगळा चमक आहे. कशासाठी हे सगळं मला हवंय? माझं घर भरण्यासाठी, मला संपन्न होण्यासाठी, माझ्या बायकोला आनंद देण्यासाठी नाही. मला हे सगळं कशासाठी हवंय? तर मला या सगळ्यांनी भगवंताला म्हटलं नटवायचंय, म्हणून हे सगळं तुम्ही मला द्या. ही धारणा आहे, त्याच्यातली धारणा आहे. चमकामध्ये मागितलेलं जे सगळं आहे ना, ते सगळं मी का मागतोय? तर या सगळ्यातनं मला भगवंत नटवायचं, भगवंत नटवायचं. मला माझं घर नाही सजवायचं. संतांची धारणा ती. परिणाम ब्रह्मदेवासम काम करोनी सुखवावे अवघ्याना. ब्रह्मदेवासम काम करोनी सुखवावे अवघ्याना. म्हणून घट करीतो गोरवा. गोरवा चिमट करून राहिले तो. आणि गोरोबाची काय तुळावी चिखल पाणी रंगुनी जाई गाई गोड गाणी. गोरोबाची काय तुळावी चिखल पाणी रंगुनी जाई गाई गोड गाणी. गोरोबाची काय संतांचे अभंग विठूचा गजर हरी जय जयकार होई निर्विकार. गोरोबा नाचताय तो. देहभान विसरून त्यांचं काम झालंय. याचा परिणाम संतीचं काम वाढलं. काम काय? गोरोबा घरातलं बघायचे, संती बाहेरचं बघायचे. गाढवावरती पाणी लादून आणायचं, कारण चंद्रभागे पलीकडे पाणी नाही, आजूबाजूच्या नदीवरनं पाणी आणायचं. हे काम आमच्या संतीचं असायचं. गाडगी ठेवायची त्या गाढवावरती, भरून त्याच्यावरती ठेवली की गाढवाला एकदाच रस्ता दाखवावा लागतो, एकदाच. दुसऱ्या वेळेला ते त्याचं जातं. हा गाढव अत्यंत हुशार आहे. आपण त्याची उपमा गाढव असं करतो, पण वास्तविक पाहता ती याला शोभत नाही. कारण तो याच्यापेक्षा ब्रिलियंट आहे, याच्यापेक्षा तो हुशार आहे. त्याला एकदाच सांगावं लागतं, एकदाच शिकवावं लागतं. पुढच्या वेळेला तो त्याचा जातो, तो त्याचा येतो. परिणाम संतीला एवढंच काम होतं की फक्त त्याच्याबरोबर जायचं, घडे भरायचे, त्याच्या पाठीवरती ठेवायचे, पुन्हा घरी आल्यानंतर ओतायचे, पुन्हा घेऊन जायचं, पुन्हा पाणी आणायचं. हे दिवसात तिला दोनदाच करायला लागायचं. आता तिला 20 वेळा करायला लागतंय संतीला, कारण यांचं काम वाढलंय हो. आणि गोरोबा पाणी आणलं की चिखल करावा, त्याच्यात नाचावं, त्याचा चिखल करावा. वारे जितका चिखल मऊ तितकं मडकं सुंदर, हे त्याचं गणित. जितका तुम्ही त्याच्यावरती नाचाल तितकी माती मऊ होते आणि तितकं मडकं घडायला सुंदर घडतं, किंवा भाजल्यानंतर त्याचा टणकपणा एवढा राहतो. म्हणून गोरोबा त्याच्यात नाचायचे. संत सांगते, धनी मी नदीवर जाते, पाणी घेऊन येते, लेकरू आहे घरात, जरा तेवढं बघा बरं. मी पाणी घेऊन येते, तेवढं जरा बघा. आणि आमच्या गोरोबा या मातीमध्ये आपलं धोतर कमरेवरती पोचलंय, मातीमध्ये उभे, कमरेवर हात, आणि त्यांचा कार्यक्रम चालू आहे नाचण्याचा. ते सांगते, धनी जरा पोराकडे लक्ष ठेवा. हा म्हटलं, पोरगं आणतंय, छोट आहे, अंगणामध्येच आहे, घरामध्ये ठेवलं तर पडेल कुठं तरी, म्हणून अंगणात ठेवतीये, तेवढं म्हटलं लक्ष ठेवा, मी आलेच पाणी घेऊन. असं म्हणून संतीची स्वारी नदीवरती. गोरोबा हो हो असं नुसतं तोंडाने म्हटलंय, पण म्हणताना सुद्धा जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी.
आपल्याला दिसतंय, त्या पोराला तेवढंच दिसतंय, काहीतरी वेगळं हाताला दिसतंय. त्या आकर्षणाने पोरगं तिकडं आणि पोरगं येतंय त्या मातीच्या बाजूने आलं, त्या ढिगाऱ्याच्या जवळती चढलं, त्या गोरोबाच्या पायात चढलं. गोरोबा म्हणतो, अरे केवढं मोठं ढेकूळ, हे ढेकूळ जरा असंच राहिलं तर मडकं घडायचं कसं, म्हणून जोरात उडी मारली. पांडुरंग 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 पायाखाली ते ढेकूळ जोरात ठेचतोय का, कारण ढेकूळ ठेचलं नाही तर माती होणार कशी, म्हणून जोर जरा पांडुरंग 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 पाठीमध्ये मिसळलं. आता कसं वाटलं, आता ढेकूळ वेगळं राहणार नाही. मनातल्या मनात त्या पांडुरंगाला बघता बघता पोराला पायामध्ये ठेचतोय. मातीमध्ये इकडून करून टाकलं ते पोरगं. त्याला भागच नाहीये. बरं, नाचता नाचता ती बाजूची माती आतमध्ये ओढायची असते आणि ती पुन्हा एकरूप करायची असते. याचा परिणाम बाजूची माती आतमध्ये ओढत 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 त्याच्यात पाणी घाला, त्याच्यात ओढत राहा, त्याच्यात नाचत राहा. पोरगं त्याच्यामध्ये कधीच एकरूप झालं. मातीच लाल रंग होती, त्याच्यामध्ये पोराचा लाल रंग मिसळला, एकरूप झालं. आणि ये मुनी पाहे सदनी, ये मुनी पाहे सदनी रे. साथीदारांनी कीर्तन ऐकायचं नसतं एवढ्यासाठी. ते ऐकत बसले ना, ते स्वर विसरून जातात. तुम्ही ऐका, मला चालते पण स्वर दे. ये मुनी पाहे सदनी, बाळ दिसेना म्हणून घाबरली. संती पाण्याच्या हंडी घेऊन आली. धनी नाचतोय मातीमध्ये, इकडं तिकडं पाहिलं, पोरगं कुठं दिसतंय का, आपलं छोटं लेकरू, काळजाचा तुकडा हो, ते गाठोडे आपले हांडे ठेवले बाजूला, गाडो गेलो बाजूला, आणि इकडं तिकडं बघती पोरगं कुठे, म्हटलं तिकडच्या अंगणात गेलं असेल, इकडे गेलं असेल, घरभर शोधलं. ये मुनी पाहे सदनी, बाळ दिसेना म्हणून घाबरली. शोधनी पाहे तेव्हा धेनु सम अंबरात हंबरली. पोरगं कुठं दिसत नाही म्हणून इकडं तिकडं बघतीये. मनात पाल चुकचुकली, न जाणो यांच्याकडे तर गेलं नसेल ना, म्हणून ते नाचत होते तिकडे गेली. आणि त्या चिखलामध्ये बघतीये, कुठंतरी हात दिसतो, कुठंतरी तो तुटलेला पाय दिसतोय, कुठंतरी त्याचं मेंदू दिसतोय, त्या चिखलामध्ये ते अवयव दिसतोय. धनी करून जी जोरात ओरड, धेनु सम अंबरात हंबरली. तिने जो अकांड केला. धनी काय केलं, काय केलं धनी? तो बसला काय, पांडुरंग बापा, तो त्याच्यातच हो, त्याला बसलं काय बसलं, तो त्याच्यातच रंगून गेलेला. आजूबाजूची लोक ओरडली, संते संते काय झालं, घोरात ओरडलीस तू, काय झालं बघा, अहो जरा यांच्याकडे बघा. अहो म्हटलं कळतंय का नाही, आपल्या पोराला पायाखाली ठेचला. गोरोबाची कांता सांगे लोकापाशी, गोरोबाची कांता सांगे लोकापाशी. धनी तुडवी तो लेकुरासी, धनी तुडवी तो लेकुरासी. गोरोबाची कांता सांगे लोकापाशी, धनी
लोकांनी याला थापडा मारल्या, गोरोबाला भानावर आणलं. गोऱ्या आणि गोऱ्या काय केलंस बघ मेल्या, अरे पोराला मारलंस, तुझ्या पोराला मारलंस. असं कसं? पोरग खेळते तिकडं, संती मला सांगून गेलीये. गोऱ्या अरे भानावरती आहे मेल्या, अरे पोरग मारलंस तुझ्या पायाखाली, बघ बघ त्याचे हात पाय तिथं दिसतायत. गोरोबा भानावरती आले. लक्षात आलं झाला प्रकार, आपण काय केलंय. संतेच्या पुढे गेले. संते रडकी हो, काय बोलणार? धनी काय केलं, काय केलं? संते अगं माझं लक्षच नव्हतं, मी त्याचं नाव गात बसलो, मला वाटलं पायाखाली मोठं ढेकूळ आलं म्हणून म्हटलं मी चिरडलं. धनी काय केलं? पोराला संपवलं. आपल्या पोराला एकुलते एक पोरग किती वर्षाने झालं होतं. धनी आपल्या पोराला असं पायाखाली मारलं. अहो तुमच्या काळ्याने माझ्या पोराला मारलं, तुमच्या काळ्यामुळे माझा पोरगा मेला, तुमच्या काळ्याने माझ्या पोराचं आयुष्य बर्बाद केलं, आज माझं आयुष्य बर्बाद केलं. अशा काळ्याचं नाव घेऊन करायचं काय? सांगते असं म्हणून देव कोणाचं लेकरू मारत नसतो असं ना. मग त्या काळ्याला सांगा माझं लेकरू परत द्यायला. संती रागवू नकोस. अगं त्या पोराचं आयुष्य तेवढंच होतं. मला सांगताय तुम्ही पोराचं आयुष्य एवढं होतं? संते रागवू नकोस. हे बघ अगं आपल्या पोराला पांडुरंगाने किती मोठा केला. लोकांच्या घराघरामध्ये लोकांची तृष्णा भागवण्यासाठी त्याच्या रक्ताचा वापर केला. धनी मला हे काही कळत नाही. माझं लेकरू मला परत द्या, नाही तर काळ्याचं परत तोंड बघणार नाही मी. गोरोबाच्या लक्षाला बायको संतापली, आणि बायको संतापली असेल ना तर पुरुषांनी शांत राहावा. जुन्या काळातलं सांगतो. नाहीतर मग तेरी मी चूक मेरी मी चूक, भांडी वाजायला काही वेळ लागत नाही. कोणीतरी एकाने शांत बसावं. गोरोबा शांत बसले. रात्री घरामध्ये चूल पेटलीच नव्हती. गोराच्या दुखण्याने रडणारी संती गोरोबा पुढे गेले आणि संतीला स्पर्श करायला गेले. तिचं सांत्वन करण्यासाठी तिच्या खांद्यावर हात ठेवले. मला हात लावायचं, यापुढे तुम्हाला शब्द माझ्या अंगात पुन्हा हात लावायचं. पांडुरंगाची आण आहे तुम्हाला, पुन्हा माझ्या अंगाला हात लावायचं. संती अजूनही चिडली असते. धनी तुम्हाला पांडुरंगाची आण आहे, पुन्हा माझ्या अंगाला हात लावाल तर तुम्हाला शपथ आहे माझी. राग असतो, रागाच्या भरात माणूस बोलून जातो. गोरोबा अंगणामध्ये पडशे टाकले, त्याच्यावरती शांत पडले आणि भगवान पंढरीनाथालाच आलो आहे. देवा माझ्या लेकराचं कल्याण केलंस रे, त्याला तुझ्या चरणाशी घेतलास, त्याला तुझ्या चरणाशी घेतला, माझ्या डोक्यावरची जबाबदारी संपवलीस. अवघड आहे ना हे असलं पचवणं, तर त्याहून अवघड आहे, फार अवघड आहे. बरे झाले देवा, झाले वाटोळे. संत म्हणतात ना, बरं झालं माझ्या घराचं वाटोळ झालं, त्यामुळे आता मला तुला बघता येईल. मला म्हणता येईल का असं? माझी घरी बायको वाटोळच बघण्यासाठी बघली आहे. म्हणजे अंकावरती वाटोळे किती आहेत, म्हणजे गोल किती आहेत. अंकावरचे गोल बघण्यासाठी माझी बायको घरात वाट बघती आहे. ती वाटोळ बघायला उभी आहे म्हणून मी इथं आलोय, म्हणजे तिने मला इथं पाठवलंय. अन्यथा माझ्या घरी गेल्यानंतर वाटोळ. गमतीचा विषय सोडा. गोरोबांची धारणा नाही, शांत पडले, पांडुरंगाला हळवत आहे. संती घरामध्ये पडलीये. दुसऱ्या दिवशीची कहाणी अनुभवण्यासाठी म्हणून दोघेही शांत आहे, पण एक मनस्तापाने विवळतोय आणि एक मनाचा ताप गेलाय म्हणून सुखात झोपतोय. दोघांच्या स्थिती भिन्न आहे, पण तरी दोघेही भगवंताशीच एकरूप आहेत. उद्या 9:15